500 रुपये घेऊन आपण मतदान करतो. 500 काही तर फक्त ह्याच्यामुळे चालू नसतं. एक माणूस मतदान करायला गेला आणि बटनच दाबीला. त्या मशीनच्या पुढे असं उभं राहिला बारा असं मार बटनच दाबीला आणि नुसतं मशीनकडे असं बघायला. ते साहेब मला बटन दाबून व्हाय पुढं ते मला मी बटन दाबेन पण रात्री कोणी पाहिजे हे ध्यानातच आहे ना. लाचार झाले माणसं 500 रुपये घेऊन आणि 1000 रुपये घेऊन मतदान करता. मी काय अडाणी नाही. एमएससी बीएड माझं क्वालिफिकेशन. समजा तुमच्याकडे मतदान किती वर्षाला होतं? 25 वर्षाला एकदा, बरोबर? हा 5 वर्षाला. मी थोडं बोलाय तुम्हाला आधीच म्हटलं 5 वर्षाला मतदान होतं. समजा मतदानाचे तुम्ही 500 रुपये घेतले, बरोबर आहे ना? तो वर्षाला किती रुपये होतात? 100 रुपये. उत्तर द्या पटापट. 6 महिन्याला किती होतात? 50. 3 महिन्याला किती होतात? 25. दीड महिन्याला किती होतात? 12.5. 15 दिवसाला किती होतं? 7.25. 8 दिवसाला किती होतात? हा बोलत राहतात. 5 दिवसाला किती होतात? एका दिवसाला किती होतात? 20 पैसे पडतो का रोज? अरे भिकारी पैसे घ्या ना 20 पैसे. आता भिकारीने पाट्या लिहिल्यात. भिकारीने पाट्या काय पाट्या लिहिल्यात माहिती मंगेश महाराज? कृपया दुपारच्या झोपेत चिल्लर टाकून झोप मोडू नये. भिकाऱ्यांनी पाठवलेल्या दुपारच्या झोपेत चिल्लर टाकून झोप मोडू नये. म्हणजे भिकाऱ्याला अपेक्षा 20 रुपयाची, 50 रुपयाची भिकाऱ्याला अपेक्षा आहे. भिकाऱ्याकडे फोन पे आले दादा, QR कोड आलेत. हा 20 रुपये हाणाचे भिकाऱ्याला आणि 20 पैसे घेऊन आपण मतदान करतो आणि पुन्हा भारत देश कसा सुधारत नाही पुन्हा पंतप्रधानाला दोष देतो. अरे अगोदर तुम्ही लाचार आहेत, पैसे घेणं बंद करा. अन्नदान मतदान हे आपले काही कन्यादान हे आपले हक्क आहेत. म्हणून मतदान करताना कोणी जरी तुमच्या दारात आला उमेदवार त्यांनी सांगितलं हा हे 5,000 रुपये, त्यांना सांगायचं साहेब 5,000 रुपये खिशात ठेवा, मतदान तुम्हालाच करू पण आम्हाला मतदानाचा 1ही रुपया तुमचा नको. त्या दिवशी भारत देशातला मतदार जागृत राहील. विठ्ठल विठ्ठल.